गजाननाय नमः। ॐ लंबोदराय नमः। ॐ शूर्पकर्णाय नमः। ॐ विघ्नहर्ताय नमः। गौरी हर को नामदलिए गुड़ लड्डू शाही सुरवर को महिमा कहीं न जाए लागतो पद को। जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भैरी विघ्न विनाशन। पंखा शो साठी बांधलाय काय मग? पंखा शो साठी लावलाय. डोगू मिसळ पाव खायला आले. इने मिसळ पाव बनवायला सांगितली. आजच्या पाहुणे आले गायचे. मामी आता पाहुण्याला त्यांसाठी डिश भरते कारण मिसळ पाव झालाय आणि पाहुण्यांना जरा घाई आहे. बघा फरसाण घेतलाय मामीने आणि कांदा कापायचा आहे पण कांदे जाम झोमतायत. जाऊबाई बारक्या जाऊबाई इथं आहेत. मोठ्या जाऊबाई बारक्या नाही. आणि आपली मिसळ मामी भरते मिसळ. पाहुण्यांसाठी मिसळ भरते मामी. पाहुण्यांना मिसळ आवडेल काय? खूप छान. मामाने पण सांगितलंय आनंद घ्या. आता मामी काय सांगतात त्याच्यावरती बघूया. सुशीला आहे ना जी बनवते ना तिच्या हाताला खूप चव आहे. हे खूप सुंदर बनवतो म्हणून आम्ही सारखं जे काय बनवत असतो ना बघा मामी काय सांगते. कारण की ती खूपच छान करते. थँक्यू मामी. माझ्याबद्दल एवढं हे बोलता येतं. चला मामी चाललेले पाहुण्यांना. मामीनी पाव घेतलेच नाहीयेत. कशी झालाय मिसळ पाव? मस्त. मामा कसं झालंय? आणि हे यांचे दोघांचे भांडणं दिवसभर चालू असतात.
गाणी होता गाणी कुठला होता रात्री वाजले 12 आणि पुढे काय झालं आता आम्ही नाचणार आहोत चल करू नाचायला रानू सगळी लहान पोरं पण जागे आहेत बघा 11 वाजलेले आहेत मोठी पोरं पण आहेत सबस्क्राईब करायला विसरू नका. हा चला यांची भांडणं चालू झाली लगेच आयरानी मारलाय काय झालं कुठं मारला आता वाजलेत 11 आणि आम्ही खूप मजा मस्ती करतो मामाकडं शिवगंगला झालं आमचं. आम्ही रील्स वगैरे खूप केल्यात गाईज नक्की बघा. ही त्याच्यात नवरी होती हा नवरा होता बघा तुम्हाला बघायला भेटला भाऊ बहीण. आता आम्ही संगीत खुर्च्या खेळणार आहोत पत्ते खेळणार आहोत भरपूर एन्जॉय ना हो मामाच्या आई कसा वाटला आई खुश आम्ही खुश काय बोलताय पब्लिक बरोबर. थांबा मामीचा सत्कार होते बघू दे ही बघा चालली मिसल पाव घेऊन ही एक नंबरची आळशी हाय गाईज आज आमची गणपतीची शेवटची रात्र आहे आरती वगैरे झाले 12 नंतरची आणि आम्ही आता 12 नंतर फुल एन्जॉय करणार आहोत
बघा एन्जॉय बोलल्यानंतर पहिला आले स्पीकर मी घेऊन आता येणार आहे ढोलकी आई कुठलं तरी जुना गाणी बोला ना म्हणजे फेऱ्यांचं गाणी म्हणजे ढोलकीवर नाचू आम्ही टाल ढोलकी घेऊन ढोलकी वाजवत आहे बघा बघा आमच्या आई ढोलकी वाजवत आहे त्या ढोलकीचा ढोलक्यानं बघा बाबू पण ढोलकी वाजवतोय आता आमची रस्सीवर चालणारी बाई आली आता ही रस्सीवर चालू आता आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत मस्त मजा मस्ती आणि आईंनी सांगितलं होतं मी ढोलकी वाजवणार आहे म्हणून आईंना ढोलकी आणलेली आहे आता आई ढोलकी आई वाजून दाखवा गाणी बोला गाणी बोला रात्रीचे वाजले व्हिडिओ बनवतो जादू टोनाची आणि हे सगळं काय चाललंय ते बघा जरा इज्जत त्याच्यावरती नाला हात भारी वाटते तुला आला हळदी कुंकूचा कार्यक्रम धरून निजेकडं तो बघ तो फॅन्सी ड्रेस चाललाय मी आहे पुष्पा रेडिओ रिक्षावाली नाचून नाचून दमलो आता मामीने आमच्यासाठी काय खायला आणलंय बघूयात आपण मामी काय बनवलं आम्हाला मकाच फक्त का तुम्ही खाणार 100% खाणार मका तुमच्या आवडीचा ना मका आवडीचा ना मका खूप आवडतं हा म्हणून तुमच्यासाठी खा ओके आता कसं वाटलं मामी नाचून कशी एन्जॉयमेंट वगैरे मस्त भारी वाटला एकत्रपणा आला वर्षातून सगळी माणसं एकत्र ना? गणपतीच्या वेळेला आपली फॅमिली असते कितीही बोलत नसली काय नसते तरी पण ते एकत्र येतो का तर देवासाठी आणि खूप मजा करतो आणि हाच खरा सण आहे की सर्व कुटुंब एकत्र आहे. आता रात्रीचं 1 वाजलंय आपण रात्रीचे 1ला मक्के घेतले त्याला अजून तरी आम्ही पत्ते खेळायला बसलो नाही आता पत्ते आज खेळायला आम्ही रात्रभर शक्यतो झोपणार नाही आहोत कारण की गणपती असा हा सण आहे की हा असा सण आहे की खूप आनंदाचा सण आहे आणि त्याच्यात आम्हाला आनंद साजरा करायचा बघा लहान लहान पोरं पण जागे आहेत एकही लहान मुलगा झोपला नाही सगळी लहान पोरं जागे आहेत आपल्यावर सुद्धा गणपतीची कृपा आहे आणि ह्यांच्यावर सुद्धा गणपतीची कृपा आहे. अशी ही माझ्या गुरुची कृपा आहे. हा श्रद्धा ए काय बोलतेस आजच्याकडे आलाच मजा केल्या त्याची धन्यवाद चला बाय बाय तुमच्यासाठी आणले ते मके हे मम्मी गरम आहे कसं वाटतं तुम्हाला मस्त तुम्ही नाचायला का नाही आलात झोपलात का उद्या नक्की यावं नाचायला अरे इकडे द्या आधी रुद्राला बघ रुद्राला बघ मामा तुमची चष्मा खूपच छान आहे खूपच चष्मा नाही मेक छान आहे आई शपथ वा आहेतच इकडे आजी सासू आणि बाबा बसलेले आहेत इकडं बघा काय काय
हे आहेत आमचे मामा. आम्ही यांच्या इथं गणपतीनं आलोत. मामा आमची भरपूर सोय केली, खाण्यापासून पिण्यापर्यंत, जेवणापासून नाचण्यापर्यंत सगळं ओके. कसा वाटला? धन्यवाद मामा. बघा मामाकडे कसे लाड होतात त्यांचे. अगदी लाड करते मामा सगळ्यांचे. एकुलता एक आमचा मामा. एकुलता एक मामा आहे. वाजले 4 आणि चालू आहे गणपतीची जागरण. आणि यांच्या करणे बघा काय चाललंय. श्रद्धा काय करतेस? वहिनी काय करतेस? आत्ता 5 वाजता सकाळचे. सिमरन काय बोलशील? काय नाही वाईनच्या ब्लॉगला लाईक वेदू काय बोलशील? बोलला मुंडा बोला. काय पण आता गणपतीचं विसर्जन आहे म्हणून 5 प्रकारचे हे लागतात, काहीतरी असं गोड 5 प्रकारचा. तर मी करणार आहे काहीतरी वेगळं करेल. ते 5 असे प्रकार करून घेतलेत. हा करणचं सारण आहे आणि हा पुरणपोळी सारण आहे. बाकी मी काय करणार आहे ते नंतर बघा. आणि विसर्जनला खूप मजा येणार आहे. मोठी जाऊबाई नाही आहे कारण तिला बरं नाही वाटत. ती थोड्या वेळात येईल नंतर. तर आता बघूया काय काय मी करते ते बघा. मी एकटीच आहे त्याच्यामुळे मला ब्लॉग करायला भेटणार नाही. तुम्ही झाल्यावरती तुम्हाला दाखवते मी काय बनवलं ते. आणि गणपतीला खूप मजा येणार आहे विसर्जनला आता. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि सपोर्ट करा. यावेळी पण आलेले आहे. आजचा दिवस आहे 5 दिवस मामी पण आलेले आहे बघा. मामी शिंगल्या तर मी तुम्हाला मगाशी दाखवलं ते. आम्हाला 5 प्रकारे सगळं बनवायचं आहे. मामी मला मदत करायला आले. बघू शकता आपलं सण रेडी झालेला आता. 5 प्रकार लागतात. 5 प्रकार पूर्ण झालेले आहेत गणपती बाप्पाला. आता जाऊ नको मला सोडून, जवळ राहा मी सांगते हात जोडून. हार बनविला तुमच्या आवडीचा, जाईचे फूल आणले तर तोडून.
फायनली आपला गणपती विसर्जन आज होणार आहे आणि आम्ही खूप मजा केली 12 दिवस आणि आज काय सुशीला झाला गणपती चाललंय जाम बेकार वाटतंय. 12 दिवस खूप मजा केली आणि आज आमच्या हातात चालले तुम्हाला ना मी दिसतच नाही मला. झाले दिवस संपले गणपती आपल्या हात चालले. काय वाटतंय कसं वाटतंय सांगा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी करूया गणपती बाप्पा. अरे गाडी चालली. तुझ्या येण्याने हसत होती दुनिया सारी, ढोल ताशे देखील वाजत होते भारी. आज तू चालला आहेस म्हणून आभाळाची ही रडायची सुरुवात झाली. गणपती विसर्जन झाले. श्रद्धा जायचं घरी. स्पायडरमॅन मामाचं घर कुठे आहे? इकडे आहे का? चला चाललो. बघा विसर्जन करून चाललो.
विकली विकली येताना विकून आलो चप्पल. कुठं आहे मग एकच आहे ते. अरे एक चप्पल इकडं आणि दुसरी इकडं. थांबत 5 चप्पल आहे. गणपती विसर्जन करून घरी आलो. गणपती विसर्जन करून झाल्यानंतर आता आम्ही आलो चायनीजला. 12 दिवस उपास होता, आता सुटला. आज उपवास सुटल. माझा सुटला कधीच. माझं 5 दिवसाचे विसर्जन झालं तेव्हा सुटला. हिचा आज सुटल. आज आम्हाला चायनीजला, आम्हाला दोघींना आणायला पाठवलं. कोण आला नाही चायनीज आणायला. इथं बघा आम्ही चायनीजचा खूप वेट केला. ही बघा कशी होती चायनीज तुझ्या. भरली गागर रे मला रस्त्याला अडवू नकोस रे. याचं वातावरण काही आणि त्यामध्ये कसा वाटला गाईज आपल्या घरातला गणपती. मामाच्या इथं आलो, खूप एन्जॉय केली. आता आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. भरपूर मजा केली. आम्हाला हा ब्लॉग टाकायचाच होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला आवडेल तर टाका. चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.